संघर्षातून उभे राहिलेले कणखर नेतृत्व, महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक डॉक्टर सौ वीणा तंगडी, नगरसेविका, जत नगर परिषद जत, तथा श्री कृपा मॅटर्निटी हॉस्पिटल जत व सर्व तंगडी मित्र परिवार जत. सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज, लोकशाही महाराष्ट्र न्यूज. जत तालुक्याचे भाग्य बदलणारे नेतृत्व देवेंद्र फडणवीस आणि गोपीचंद पडळकर. महाराष्ट्राच्या राजकारणात काही नेते असे असतात जे केवळ निवडणुका जिंकण्यासाठी नाही तर पिढ्यानपिढ्यांचं भविष्य घडवण्यासाठी राजकारण करतात. यात प्रामुख्याने नाव घ्यावं लागेल ते महाराष्ट्राचे लाडके नेते आणि राजकारणातील दूरदृष्टी असलेले चाणक्य म्हणून सुपरिचित असलेले भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे. दुष्काळी म्हणून शिक्का बसलेल्या भागाला सुजलाम सुफलाम करण्याचा विडा त्यांनी उचललाय आणि जत तालुक्याच्या पाण्यासाठी त्यांचं हे योगदान ऐतिहासिक ठरत आहे. जत तालुका हा महाराष्ट्राच्या दक्षिण टोकावरील असा भाग जो दशकानुदशके भीषण दुष्काळाच्या झळा सोसत आलाय. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण, शेतीसाठी पाण्याचा थेंब नाही आणि त्यामुळे होणारी पिढ्यानपिढ्यांची परवड हे इथलं चित्र होतं. परंतु हे चित्र बदलण्याची जिद्द बाळगून जतच्या दुष्काळ स्वरूपी शाप संपवण्याचा पक्का निर्धार केला तो एका सक्षम नेतृत्वानं. याविषयी बोलताना जत विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षम आणि आक्रमक आमदार गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात आपले मत मांडले आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मते जत तालुक्याचा दुष्काळ हा केवळ पाण्याचा प्रश्न नसून तो इथल्या अर्थकारणाचा आणि जगण्याचा प्रश्न आहे. हा प्रश्न स्थायी स्वरूपात सोडवण्यासाठी मैशाळ सिंचन योजनेला गती देणं अत्यंत गरजेचं होतं. आमदार पडळकर यांच्या याच भूमिकेला बळ देत राज्याचे नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस यांनी जतच्या पाण्याचा प्रश्न युद्धपातळीवर हाती घेतलाय. देवाभाऊंच्या नावानं परिचित असलेल्या आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या गोपीचंद पडळकर यांनी जतच्या विकासात देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मोलाची भूमिका बजावली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच पुरोगामी आणि विकासाभिमुख राजकारणाला प्राधान्य दिले. जतच्या दुष्काळी भागाला पाणी देऊन हा प्रदेश सदन आणि संपन्न करण्याचा दांडगा संकल्प त्यांनी केलाय. मैशाळ योजनेच्या माध्यमातून पाण्याच्या हक्काचं नियोजन करून हा भाग हिरवागार करण्याचा त्यांचा निर्धार आहे. विशेष म्हणजे ज्या जत तालुक्यात कधी काळी ऊसाच्या पट्ट्यापासून दूर राहावं लागत होतं आणि केवळ दुष्काळामुळे ऊस तोडीसाठी लोकांचे स्थलांतर होत होते, तोच कोयता आता हद्दपार करून इथल्या सर्वसामान्य जनतेला सक्षम बनवण्याचे मोठं कार्य या नेतृत्वानं केलंय. आज जत तालुक्यात पाण्याची गंगा पोहोचत असताना शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आत्मविश्वासाचं हास्य दिसतंय. दुष्काळग्रस्तांच्या डोळ्यातील अश्रू पुसून त्यांच्या शेतात समृद्धीचं पीक फुलवण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भक्कम पाठपुराव्यामुळे शक्य होते. हा केवळ पाण्याचा लढा नाही तर जतच्या स्वाभिमानी आणि पुनरुत्थानाचा नवा अध्याय आहे जो या खऱ्या विकास पुरुषामुळे लिहिला जातोय. सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज, लोकशाही महाराष्ट्र न्यूज.